मुंबई महानगरपालिकेसाठी ठाकरेंच्या शिवसेनेच्या उमेदवारांची यादी 60 उमेदवारांना एबी फॉर्मचं वाटप। किशोरी पेडणेकरांना अजूनही एबी फॉर्म नाही। एबी फॉर्म न मिळाल्यानं पेडणेकरांनी घेतली ठाकरेंची भेट। प्रभाग क्रमांक 199 मधून किशोरी पेडणेकर यांच्यासह शाखा प्रमुख गोपाळ खाडे यांच्या पत्नीही इच्छुक। मुंबई बीएमसी साठी भाजपची पहिली 66 जणांची यादी घोषित। नवनाथ बन, तेजस्वी घोसाळकर यांच्यासारख्या युवा उमेदवारांना संधी। शरद पवार गटाला मुंबईमध्ये भाजपचा धक्का। राखी जाधव यांचा भाजपमध्ये प्रवेश। राखी जाधव यांना घाटकोपरमधून उमेदवारी, सूत्रांची माहिती। देवयानी फरांदेंचा मुलगा अजिंक्य फरांदेंना उमेदवारी। नाशिकच्या प्रभाग 7 मधून अजिंक्य फरांदे भाजपचे उमेदवार। शिवसेना मात्र शांत, इच्छुकांची धाकधूक वाढली। मुंबई महानगरपालिकेसाठी भाजप आणि शिवसेनेची बैठक। भाजप आणि शिवसेना नेत्यांमध्ये तिढा असलेल्या जागांवर अंतिम चर्चा। जागा वाटप झालं असलं तर काही जागांवर दोनही पक्षांचा दावा। नाराजांच्या मनधरणीसाठी आमदारांवर जबाबदारी। छोट्या प्रचार सभा, घरोघरी जाऊन संपर्क साधण्याच्या सूचना। भाजपच्या उच्चस्तरीय कोर कमिटीचा बैठकीमध्ये निर्णय। मनसेचा एबी फॉर्म मिळणार 24 तास अगोदर। पहिल्या 50 उमेदवारांना देण्यात येणार एबी फॉर्म। उद्या 4 वाजेपर्यंत एबी फॉर्म सुपूर्द करण्याची संधी। मुंबई वाचली पाहिजे, संकट नीट ओळखा। मनसेच्या मेळाव्यात पुन्हा मुंबई धोक्यात, असं सूर। ठाकरेंची शिवसेना आणि मनसेमध्ये जागा वाटपाचा तिढा नाही। जे नाराज असतील त्यांच्याशी संवाद साधू, खासदार संजय राऊत यांचं स्पष्टीकरण। घड्याळासोबत जावं ही कार्यकर्त्यांची भावना। पुणे तसंच पिंपरी चिंचवडमध्ये घड्याळावर नाही तर तुतारीवर लढणार, रोहित पवार यांनी केलं स्पष्ट। भाजपसोबत गेलेल्या अजित पवारांसोबत शरद पवार जात आहेत। दोन्ही राष्ट्रवादीच्या आघाडीबद्दल पवार गटानं उत्तर द्यावी। खासदार संजय राऊतांनी चेंडू पवारांच्या कोर्टात टाकला। निवडणुकांसाठी अर्ज भरायला उरले शेवटचे 2 दिवस। पालिका यंत्रणांची कसोटी, आतापर्यंत 10,000 अर्जांचं वितरण। पुरुष कार्यकर्त्यांऐवजी पत्नीला उमेदवारी देण्याची प्रथा थांबवा। नागपूरमधल्या भाजप कार्यकर्त्यांची मुख्यमंत्र्यांकडे मागणी। चंद्रपूर भाजपमधला वाद पुन्हा चव्हाट्यावर। नागपूरमध्ये काल झालेल्या बैठकीत पुन्हा वाद। मुनगंटीवार आणि जोरगेवारांमध्ये उमेदवारांच्या नावावरून खटका। माजी मुख्यमंत्री वसंतदादा पाटील यांची पणतू महानगरपालिका निवडणुकीच्या आखाड्यात। हर्षवर्धन पाटील प्रभाग क्रमांक 11 मधून काँग्रेसचे इच्छुक उमेदवार। तू पैसे घेतले आणि मतदानाला का आला नाहीस? भाजपच्या नगरसेविकेनं मतदाराला भर रस्त्यात विचारला जाब। भाजप उमेदवार प्रणिता कुलकर्णी यांचा व्हिडिओ व्हायरल। भिवंडीमध्ये आचारसंहिता भंगाचा गुन्हा दाखल। माजी महापौर विलास पाटील यांच्या विरोधात गुन्हा दाखल। म्हाडा कॉलनीत रस्ता बनवत असल्याचा आरोप। लाडक्या बहिणींच्या ई-केवायसीला आणखी मुदतवाढ। आता 31 जानेवारीपर्यंत मिळाली आहे मुदतवाढ। अमरावती जिल्ह्यातल्या बहिरम यात्रेला सुरुवात। बहिरम यात्रा भक्तांच्या गर्दीनं फुलली। ऐतिहासिक परंपरेचा उत्साह। ऑपरेशन सिंदूरच्या वेळी बंकरमध्ये जाण्याचा सल्ला देण्यात आला होता। पाकिस्तानचे अध्यक्ष आसिफ अली जरदारी यांची कबुली। हादीचे मारेकरी भारतामध्ये। बांगलादेशमधल्या पोलिसांचा दावा। हत्या पूर्वनियोजित असल्याचा आरोप।
टीम इंडियाचा प्रशिक्षक बदलाच्या चर्चा तथ्यहीन, गंभीरचं स्थान सुरक्षित, बीसीसीआय सचिवांचं स्पष्टीकरण. स्मृती मंधानाच्या शिरपेचात आणखी एक मानाचा तुरा. आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये 10,000 धावा करणारी चौथी महिला खेळाडू.